विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8चा मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा चॅप्टर नंबर 12 इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल त्याचा प्रॅक्टिस सेट 12.1 हा जो आहे त्याचा क्वेश्चन नंबर 2 सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स हा जो पॉइंट आहे हा आपण या ठिकाणी सोडवणार आहोत। त्यामध्ये असणारे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत। फर्स्ट एक्झाम्पल आहे 17p minus 2 is equal to 49। हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचं आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी p ची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची। मग त्यासाठी आपण मागील तासाला अभ्यासलेला आहे की ज्यावेळी आपण इक्वेशन सोडवतो त्यावेळी एकच क्रिया ही दोन्ही बाजूंना इक्वेशन जे आहे त्याच्या दोन्ही बाजूंना म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड या दोन्ही बाजूंना एकच ऑपरेशन करायचे असते। मग या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला चलाच्या बाजूला ज्या काही किमती आहेत, मग चलाच्या बाजूला असणारी ही जी किंमत आहे ही आहे या ठिकाणी -2 ही आपल्याला सुरुवातीला कॅन्सल करायची आहे। मग ही कॅन्सल करण्यासाठी आपल्याला ऑपरेशन या ठिकाणी ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हायडेशन यापैकी एक या ठिकाणी यूज करावं लागणार आहे। या ठिकाणी 2 ला जे साइन आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे। 2 ला साइन आहे निगेटिव्ह, म्हणजेच आपल्याला त्याच्या उलट क्रिया करावी लागणार आहे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ॲडिशन करावी लागणार आहे। मग या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल की पहा ॲडिंग 2 इन द गिवन इक्वेशन, म्हणजे दिलेल्या समीकरणामध्ये ॲड किती करायचेत आपल्याला या ठिकाणी 2 ॲड करायचे, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे 17p minus 2 आहे तसा या ठिकाणी लिहायचं आहे। त्यानंतर ॲड किती करायचेत आपल्याला या ठिकाणी 2 ॲड करायचेत इज इक्वल टू, आता आपण या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला ॲड केले, त्यानंतर राईट हँड साईड किती दिलेली आहे आपल्याला 49, त्याच्यामध्ये परत आपल्याला या ठिकाणी 2 ॲड करायचे, म्हणजेच या ठिकाणी आपण काय केलेलं आहे 2 हा जो आहे हा लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला ॲड केलेला आहे। मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं या इक्वेशनमध्ये हा -2 आणि हा +2 या ठिकाणी कॅन्सल होतील। मग राहिला काय आपल्याला या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला हेन्स या ठिकाणी हेन्सचं साइन टाकायचं आहे, म्हणजे 17p रिमेनिंग, त्यानंतर इज इक्वल टू 49 + 2 यांची ॲडिशन करायची, मग 49 + 2 ह्यांचे ॲडिशन किती येईल 51। आता आणखी एक ऑपरेशन या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे। पहा या ठिकाणी 17 हा जो आहे p ला कसा आहे मल्टिप्लाय आहे, म्हणजे ह्याच्या उलट ॲडिशन म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला डिव्हायडेशन करावं लागणार आहे, म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या इक्वेशनला किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूंना आपल्याला काय करावं लागणार आहे 17 ने डिव्हाइड करावं लागणार आहे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय लिहावं लागणार आहे डिव्हायडिंग बोथ साइड्स बाय 17 ने डिवाइड करायचे। मग या ठिकाणी आपल्याला येईल 17p अपॉन 17 इज इक्वल टू 51/17। या ठिकाणी हेन्स हे साइन टाकायचं, त्यानंतर हेन्स 17 कॅन्सल झाले, शिल्लक काय राहिला p इज इक्वल टू, या ठिकाणी आपल्याला डिव्हायडेशन करायचं आहे, म्हणजेच 17 ने 51 ला डिवाइड करायचे, म्हणजेच या ठिकाणी हे डिव्हायडेशन किती येईल 3, म्हणजे p इज इक्वल टू किती आला 3, म्हणजेच या ठिकाणी p ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 3। अशा पद्धतीनं हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे।
त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे पहा. सेकंड इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2m + 7 = 9. सेकंड एक्झाम्पल 2m + 7 = 9. आता या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये आपल्याला लेफ्ट हँड साईड जर आपण पाहिली तर या ठिकाणी +7 दिलेला आहे. मग या ठिकाणी +7 आहे म्हणजे हा कॅन्सल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, -7 करावं लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सबस्ट्रॅक्शन ही जी ऑपरेशन आहे किंवा हे जे ऑपरेशन आहे हे आपल्याला यूज करावे लागणार आहे. मग या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल सबस्ट्रॅक्टिंग सेवन फ्रॉम बोथ साइड्स. म्हणजे 7 काय करायचे, दोन्ही बाजूंमधून वजा करायचे. मग या ठिकाणी इक्वेशन लिहून घ्यायचे 2m + 7 - 7 = 9 - 7. या ठिकाणी -7 दोन्हीकडे काय केले आपण, सबस्ट्रॅक्ट केले. मग या ठिकाणी -7 + 7 हा जो आहे तो कॅन्सल होईल. या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला काय शिल्लक राहील, 2m. हेन्स 2m = आता या ठिकाणी हे सबस्ट्रॅक्शन करायचं. या ठिकाणी 9 - 7 म्हणजेच काय आला या ठिकाणी 2. हेन्स आता या ठिकाणी पहा 2 हा जो आहे तो m ला कसा आहे, मल्टिप्लाय आहे. मग या ठिकाणी आपल्याला हा 2 कॅन्सल करावा लागणार आहे. मग 2 जर कॅन्सल करायचा असेल तर 2 ने काय करायचं, आपल्याला डिव्हाइड करायचे. मग या ठिकाणी लिहायचे डिव्हायडिंग बोथ साइड्स बाय 2. मग या ठिकाणी हेन्स 2m/2 = 2/2. मग या ठिकाणी 2 कॅन्सल झाला, 2 कॅन्सल झाला. म्हणजेच या ठिकाणी शिल्लक काय राहिलं, या बाजूला लेफ्ट हँड साईडला m राहिला. = हे साईन आहे तसं लिहिलं. त्यानंतर = काय आला 1. म्हणजेच आपलं आन्सर काय मिळालं या ठिकाणी, m = 1. अशा पद्धतीनं हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला सॉल्व करायचं आहे.